उठले नाही का अजून? अरे बापरे, अरे तुम्ही कधी आलात? अगं मगाशीच आलोय मी. तू झोप, आराम करतो. अहो दिवसभर आरामच करते. माऊने एका कामाला हात लावू दिला नाही मला. तुम्हाला सामान आणायला सांगितलं ते आणलं? विजूला पाठवलंय मी, तो येईलच इतक्यात. हे काय आलो, सगळं घेऊन आलोय. नाव घेतलं आणि शैतान हाजीर. विजू सगळं सामान आणलंस ना? हो हो सगळं आणलंय. तू लिस्ट मध्ये सांगितलेलं सगळं आणलंय. बापरे, किती वाजलेत माऊ? तुम्हाला उठवलं का नाहीस? अख्खा स्वयंपाक करायचा अजून. अगं बस 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 तू. अगं बस, तू आराम कर. बस जरा बस. बाबा तुम्हीच सांगा आता जरा. मी सकाळपासून सांगून सांगून थकले. आई अगं सगळं झालंय, फक्त वरणाला फोडणी द्यायची बाकी आहे, ते पण मी देते. वरणालाच फोडणी द्यायची ना, मग मी देते. अगं बस ग बस. तुला कामच करायचं ना, तर विजूने सामान आणलं ना ते जरा व्यवस्थित चेक कर, व्यवस्थित आणलंय का. विजू ठेव सामान, ठेव. हो ठेव चल. हा आनंद ठेव. सावकाश. माझा विश्वास बसत नाहीये की तू माझ्या बरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर अशी वागशील. मला मान्य आहे की मी तुला हे सांगू शकलो नाही, किंवा तुला मी सांगायच्या आधीच हे कळलं, पण त्यामुळे तू इतकी वाईट वागशील त्याची कल्पना सुद्धा मी केली नव्हती. आणि भाईसाठी तर सुरू त्या काय लपवतोस? नाही. सुरू बघू का? मला वाटलं नव्हतं सुरू एवढं त्या पोरीनं भाईला बोलल्यावर तिला पत्र लिहिशील म्हणून. काय करू म्हणून मला ना त्रास होतोय आता या सगळ्याचा. सुरू तुला का त्रास होतो माहिती का? कारण ना तू या हॉस्पिटलमध्ये सारखं एका जागी बघून अशा वातावरणात राहून तुला सारखे सारखे तेच विचार येत आहेत. सुरू सुरू एक काम करूया का आपण? दिवाळी आली बघ, नाही बघ आता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ना तुला आणि माझ्या भाईला दोघांना बी मी घरी घेऊन जाणार आपल्या बंगल्यावर. अरे मला तर इतका आनंद होईल ना. हे हॉस्पिटल घर आणि तुम्हा दोघांना एकत्र घरात बघीन ना तेव्हा मला लई बरं वाटेल. मी शिवाला तयारी करायला सांगते. आणि एक सांगू सुरू, बोल ना. तुला खरंच त्या पोरीबद्दल मनात काही वाटत नसेल ना तर फाडून टाकशील तू हे पत्र. माऊ 1800 रुपये खर्च झाले आणि हे उरलेले 200 रुपये. राहू दे तुझ्याकडे. कशाला? अरे काही लागलं तर घेऊन येशील ना लगेच, राहू दे. हे बघ माऊ, अंगठीचे फक्त 7000 रुपये आले आणि आता फक्त 5000 रुपये उरले. आठवडाभर चालतील, नंतर काय करायचं? विजू मलाच कळत नाही. अरे माऊ मी एक तुला सांगू का? तू बाबांना सांगून टाक तुझी नोकरी गेली आहे ती. काय वेड लागलाय का तुला? आता नाही सांगू शकत. त्यांना काय टेन्शन कमी आहेत का? बरं ठीक आहे, ऐक. हा घे, हा फोन ठेव तुला. आणि तुला?
मला आता काही इम्पॉर्टंट कॉल वगैरे येत नाहीत. तू एक काम कर, तुझं सिम कार्ड या मोबाईल मध्ये टाक आणि तुझी मैत्रीण आहे ना सिंधू, तिला फोन कर. बघ ती तुझी हेल्प करेल, कारण आता तुला दुसऱ्या नोकरीसाठी काहीतरी करावं लागेल. त्या हॉस्पिटलमध्ये नाही पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काय होतं काय बघ ना जरा. बरं ठीक आहे, मी करते फोन तिला. विजया, हा विजू बाहेर आहे. काय वर्ष कशाला वरतो? म्हणजे इथं मी काम करतोय. काय करायचं? अगं मिरची लाईट बघ, कुठे मिरची लाईट? कुठे कुठे? अगे इथं माझ्या काय आहे? अरे, घे 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 लवकर घे. बाबांना आता सगळं कसं आणि कधी सांगू? बाप्पा, मला हे सांगण्याची आणि बाबांना हे सगळं सहन करण्याची ताकद दे. काका हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सागर. झाली सगळी तयारी? हो हो काका आलोच मी फटाके घेऊन आलो. ये ये. झाला का गंदील लावून? कसा लागलाय मग? मस्त लागतं. हे बघा, मी पण नमाकडून गारिटा घेऊन आले. हा फ्रीज मधल्या खालच्या कप्प्यात ठेवते, सकाळी घाई गडबडीत विसरू नका. बाकी सगळी तयारी करून ठेवली अभ्यंग स्नानाची. उठणं ठेवलंय फ्रीजवर. माऊ, लक्ष्मी मदतीला नसताना सुद्धा तू एवढी सगळी तयारी केलीस ग? आता इतकी वर्ष पाहिलंय ना आईला सगळी तयारी करताना. मग एक गोष्ट राहिली बघ, काय? फराळ. प्रत्येक वर्षी कसं ना, आठवडाभर तुमची तयारी चालू असायची. हे चालू आहे, ते चालू आहे, शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असायचं. आणि या वर्षी ना, पहिल्या दिवशी तुला सगळं करावं लागणार आहे. आणि हे सगळं माझ्यामुळे होतंय. मला माफ कर. बाबा, माफी काय मागताय हो? एखाद वर्ष उशीर झाला, त्यात काय एवढं? दिवाळी साजरी करतोय ना आपण, झालं तर. आणि तेही तुझ्यामुळे होते. माऊ, तुझा पगार झाला नाही ना, मग पैसे कुठून आणलेस? बाबा, ते मी एक गोष्ट लपवली आहे तुमच्यापासून. काय केलंस तू? तुम्ही माझ्या जन्माच्या वेळेला ती अंगठी केली होती ना माझ्यासाठी, त्याचं काय झालं? मी गहाण ठेवली आहे. बाबा, पण माझ्याकडे पैसे आले ना, मी खरंच लगेच सोडवून आणेन, प्रॉमिस. बाबा सॉरी ना, चुकलं, खरंच चुकलं. नाही, मी रागावलो नाही ग तुझ्यावर. तू आपल्यासाठीच केलंस ना हे. मग मला कधी कधी काय वाटतं माहितीये, माझ्या प्रामाणिकपणाचा ना तुम्हाला त्रास होतो सगळ्यांना. काय बोलताय बाबा? असं अजिबात नाहीये, काही त्रास वगैरे होत नाही आम्हाला. उलट माझे बाबा प्रामाणिक आहेत याचा अभिमानच वाटतो मला. आणि बाबा, तुम्हीच म्हणता ना, बेईमानीने कमवलेल्या पैशांपेक्षा इमानदारीने कमवलेली चटणी भाकरी कधीही चांगली, हो की नाही? माऊ, बोट धरून चालणारी माऊ असं मोठ्या माणसासारखं बोलायला लागली ग. काय बाप लेकीमध्ये काय शिस्त आहे? अगं तू काय करायला तिकडे? तुझा आराम कर. नाही हो, या फटाक्यांच्या आवाजाने मला झोपच येत नाही. पण मला सांगा ना, दोघांमध्ये काय गप्पा रंगतायत? माझी माऊ ना आता एकदम असं मोठ्या माणसासारखं बोलायला लागली. अरे वा, माऊ फक्त तुमचीच, आमची नाही. तुझा आहे ना विजय बिनकामाचा. माझ्या मुलाला बोलायचं नाही, आधीच सांगते. आणि मला दोन्ही मुलं सारखीच. ठीक आहे, आपली माऊ. ओके. आई, लक्ष्मी, लक्ष्मी, चल, चल चल, चल चल आधी, चल आधी, चल 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 आत. आई, लक्ष्मी ये. सावकाश सावकाश, ये इकडे. सावकाश सावकाश. बस 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 बस. पड. सावकाश सावकाश. भाऊ, परत चक्कर आली? माऊ, सारखी सारखी चक्कर येते. काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? माऊ, बाबांना सांगून टाक.
माऊ काय झाले? हं? बाबा आईला ब्रेन ट्युमर झाला. अरे परत इथं मस्ती नका करू. चला फटाके तिकडे फोडा. चल चिंगू पळ तिकडे बाहेर मैदानात फोडा फटाके. विजू बाहेर जायचं नाही का? नाही बाबा, मी आज आई सावकाश सावकाश. कोणी आलं होतं का? पाटील काकू आले होते. काय ग आई, काय झालं? घरातली एक व्यक्ती आजारी पडली की अख्खं घर आजारी पडतं. मग घरातला कुठलाच सण साजरा होत नाही. अगं असं काही नसतं. तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतंय. सणाच्या दिवशी मी अशी झोपून आणि लोक काय विचार करतील. काय करायचं ते करू दे, आपण नाही लक्ष द्यायचं. पण माझ्याचमुळे घरातली दिवाळी साजरी होत नाही. कोण म्हणतंय आपण दिवाळी साजरी करत नाही होत? उलट मला तर असं वाटतं आज खऱ्या अर्थाने आपल्या घरात दिवाळी साजरी होते. बाबा घरी आहेत, विजू घरी आहे, कधी नव्हे ते आपण सगळे एकत्र घरात आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विजू, हे बघ. फराळ कोणी केला? ओळख. अगं आम्ही तिघांनी केलंय रात्रभर जागून. आणि मावनं काय छान रांगोळी काढली बघ. सावकाश सावकाश. ये. आता काय झालं रडायला? रडत नाहीये मी. मग हे आनंदाचे अश्रू. माऊ खूप सुंदर रांगोळी काढलीस. थँक्यू. बरं चल, तू आता पटकन फ्रेश हो आणि छान रेडी हो. पण मी आधीच सांगते हा, लक्ष्मी पूजनाची तयारी मीच करणार. मग मी पण आधीच सांगून ठेवते, मी तुला मदत करणार आहे. तुम्ही करा, काय करताय ते करा. आधी फराळ खाऊया का? म्हणजे भूक लागली हो. बरं ठीक आहे, नंतर करू. अरे मला पण भूक लागली ना. बोला ना बाबा, भूक लागली तर बोला ना. बरं मी तयारीला लागते. माऊ लक्ष्मी पूजनेला ना तुझ्या बक्षिसाचे पैसे ठेवायचे, ते तेवढे कपाटातून काढ. हा हॅपी दिवाळी निशा. ए दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. हे बघा, तुम्हा सगळ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. आज मोठा बाय आणि छोटा बाय दोघांना पण आम्ही घरी घेऊन जाणार आहे. हो मम्मी. त्यामुळे मालक या नात्यानं आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांच्यासाठी काय आपलं कर्तव्य असतं का नाही? हा
आपण कर्तव्य पार पाडणार आहे बर का शिवा. हा मी कर्तव्य पार पाड की. अरे मिठाईचे पुढे दे. आता कशी दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटत. घ्या. ए डॉक्टर, अरे काय अशी तोंड नका पाडता तुम्ही. ए पटापटा दे रे बाबा, दे पटापट. ए शिवा थांब, महत्वाचं आहे. इतकं काम केलं या पोरीनं आपल्यासाठी. स्वतःच्या हातानं मिठाई द्यायची मला हिला. घे. शाळेत गेला नाही वाटतं सगळे. काय आपण तुमच्या इतकं शाळेत गेलो नाही, पण एक गोष्ट आपल्याला माहितीये, शाळेत कधी बी मिठाईचा पुडा यायचा ना, पहिला उघडायचो, मिठाई पोटात घालायचो. अरे उघडा, विचार करू नका, सांगते ना मी उघडा म्हणून. आपण सांगितलं होतं की नाही, दिवाळी सगळ्यांची या वेळेला जोरदार साजरी होणार. कळलं का? हा, मिठाईचा आनंद घ्या. दिवाळी जोरदार साजरी होणार. हॅपी दिवाळी. बाबा एवढेच पैसे आहेत आता घरात. असू दे, काल सामानासाठी सुद्धा खर्च झाला ना. हे पैसे आहेत ना, तू आईकडे दे. 4-5 दिवस पुरतील आणि तुझा पगार पण होईल ना. हा, लक्ष्मीपूजनासाठी घरात लक्ष्मी नसली म्हणून काय झालं? माझ्यासाठी ना, माझी लेक आणि माझी बायको हीच माझ्यासाठी लक्ष्मी आहे. घरातली लक्ष्मी खुश असेल ना, तरच लक्ष्मी प्रसन्न होईल. बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती खरं तर. कसं सांगू कळत नाहीये मला. आज सांग, बिंदास सांग. तुला कधीपासून प्रश्न पडायला लागले? हा, सांग. बाबा ते नोकरीवरून काढून टाकले. काय? कधी झालंय? 2 दिवस झाले. पण तुम्हाला आता सांगतेस? बाबा मी सांगणारच होते तुम्हाला, पण विजू, तुला माहित होतं? म्हणजे तुम्ही दोघंही गोष्टी लपवायला लागलात माझ्यापासून. बाबा अहो, मला खरंच सांगायचं होतं तुम्हाला, पण तुम्हीच बघताय ना, गेल्या 2 दिवसापासून घरात इतकं काय काय घडत होतं, मला सांगताच नाही आलं. आणि तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं हो मला, म्हणून मी नाही सांगितलं. माऊ, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. बाबा सॉरी, परत असं नाही करणार खरंच. आणि मी दुसरी नोकरी शोधायला सुरुवात केली आहे बाबा. बाबा सॉरी ना, खरंच सॉरी. बघ, पुन्हा असं करू नको.